नमस्कार. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिन आणि कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीद्वारे व्याख्यान आयोजित केलं आहे. वक्त्या आहेत डॉक्टर छाया महाजन, लेखिका आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर इंदिराबाई भास्करराव पाटील महिला महाविद्यालय औरंगाबाद. विषय साहित्य, अनुवाद आणि भाषा समृद्धी. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत प्राचार्य डॉक्टर शोभा राजमान्य, संगमेश्वर कॉलेज सोलापूर. प्रमुख उपस्थिती आहे प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी, मराठी विभाग प्रमुख, संगमेश्वर कॉलेज सोलापूर. प्राध्यापक डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर सारीपुत्र तुपेरे, ही सर्व मान्यवर मंडळी आमच्याच कॉलेजचे आहेत. त्यासोबतच गोविंद कुलकर्णी हैदराबादहून आणि अन्य मान्यवर देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांचं मी संगमेश्वर कॉलेजच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. कार्यक्रमाच्या प्रारंभी एक निवेदन. आमच्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, वीरशैव मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर शेषनारायण देवाप्पा पसारकर यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली अर्पण करूया 2 मिनिटं शांतता पाळून. ओम शांती. ओम शांती. पुनश्च एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मी अधिक वेळ न दवडता मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सरांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक त्यांनी करावं. प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सर. संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शोभा राजमान्य, महाराष्ट्रातल्या ख्यातनाम अशा लेखिका आणि डॉक्टर इम भा पा महिला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्य, आजच्या वक्त्या डॉक्टर छाया महाजन, या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले मराठी विभागातील डॉक्टर महादेव देशमुख, प्राध्यापक डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर सारीपुत्र तुपेरे, संतोष पवार, सर्व प्राध्यापक मंडळी, बाहेरून उपस्थित असलेले श्री गोविंद कुलकर्णी, प्रशांत ठाकरे आणि अनेक जण इथं जे सहभागी झालेले आहेत ते सर्व, आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आणि त्याबरोबरच कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त, शिवाय श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल सर्वप्रथम आजच्या वक्त्या डॉक्टर छाया महाजन, प्राचार्य डॉक्टर शोभा राजमान्य, सर्व मान्यवर श्रोते आणि उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. 27 फेब्रुवारी हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि याच दिवशी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांचा स्मृती दिन आहे. कर्मयोगी आप्पासाहेब काडादी हे अवघ्या महाराष्ट्राला
माहीत असलेलं असं व्यक्तिमत्व आहे. राजकारणाच्या क्षेत्रात, समाजकारणाच्या क्षेत्रात आणि धर्मकारणाच्या क्षेत्रात देखील त्यांचं अतिशय मोठं असं योगदान आहे. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी हे एक समाजनिष्ठ असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या भूमिकेतून आयुष्यभर कार्य केलं. विशेष करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू सांगायचा झाला तरी ते राजकारणी असले आणि राजकारणाचं सत्तेवर प्रेम असतं असं आपण पाहतो, परंतु आप्पासाहेबांच्या बाबतीत मात्र वेगळं होतं. आप्पासाहेब हे समाजावर, माणसावर, त्यांच्या विकासावर विलक्षण प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व होतं. त्याने अनेक संस्थांची स्थापना इथं केली. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचसमितीचे ते अध्यक्ष होते. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना त्यांनी स्थापन केला. कॅन्सर हॉस्पिटल, श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना त्यांनी केली. म्हणजे चौफेर असं कार्य केलं त्यांनी. आणि 1953 साली संगमेश्वर कॉलेजची स्थापना त्यांनी केली. आणि आज संगमेश्वर कॉलेज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत नावाजलेलं कॉलेज म्हणून सर्वांना माहीत आहे. हे कॉलेज यावर्षी ॲटॉनॉमस झालेलं आहे, स्वायत्तता त्याला लाभलेली आहे. आणि त्याबरोबरच या कॉलेजला सोलापूर विद्यापीठाचं उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून देखील पारितोषिक लाभलेलं आहे. जीवनाच्या अनेकविध क्षेत्रामध्ये संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवलेली आहे. आणि अशा या कॉलेजच्या ऑनलाईन व्यासपीठावरून, दूरदृश्य प्रणालीद्वारे सादर होत असलेल्या या व्यासपीठावरून आज डॉक्टर छाया महाजन यांचं व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे. ते मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं. त्यांचा विषय आहे साहित्य, अनुवाद आणि भाषा समृद्धी. मुद्दामच हा विषय ठेवलेला आहे. एकतर मराठी भाषेच्या संदर्भातली चर्चा इथं व्हावी, मराठी साहित्याच्या संदर्भातली चर्चा व्हावी आणि अनुवादाचा विचार देखील सर्वांसमोर ठेवला जावा. आणि विशेष म्हणजे या तिन्ही क्षेत्रामध्ये डॉक्टर छाया महाजन यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. अर्थात आजच्या कार्यक्रमाला अनेक आयाम आहेत. हा बहुपेडी अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे, कारण कुसुमाग्रजांची जयंती एकीकडे आहे, मराठी दिन म्हणून तो आपण साजरा करतो, आप्पासाहेबांचं स्मरण देखील आपण करतोय, आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पुण्यस्मरण देखील आज आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागतील दऱ्या खोऱ्यातील शिळा, असं मनात मराठी भाषेचं, मराठी मातीचं गुणगान कुसुमाग्रजांनी केलेलं आहे. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, असं आशेचं, आशावादाचं गीत गाणारा हा मराठीतला अत्यंत महत्त्वाचा कवी. आणि वि स खांडेकरांच्या नंतर मराठीला दुसरं ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारा हा एक प्रतिभावंत लेखक. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण एका अर्थाने त्यांच्या कार्याचं देखील स्मरण करतो आहोत. त्याबरोबरच सावरकरांच्या बाबतीत नव्यानं सांगायची गरज नाही आहे. सावरकर हे देखील एक प्रतिभावंत कवी होते, भाषा शुद्धीचा आग्रह धरणारे असे विचारवंत होते. लिपीमध्ये सुधारणा घडवण्यासाठी केलेलं कार्य देखील त्यांचं अत्यंत वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. राज्यक्रांती आणि त्याबरोबरच समाजक्रांतीचा एक वसा त्यांनी घेतलेला आपल्याला दिसतो आणि त्यांचं कार्य त्या दृष्टीनं देखील अत्यंत मौलिक अशा स्वरूपाचं आहे. मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व कुसुमाग्रजांचं देखील होतं आणि त्याबरोबरच सावरकरांचं देखील होतं. अशा अनेक गोष्टी या निमित्तानं आपण आजच्या दिवशी आठवू शकतो. आज या अशा वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण बहुपेडी आयाम असलेल्या कार्यक्रमाला वक्त्या ज्या लाभलेल्या आहेत डॉक्टर छाया महाजन. खरं तर त्यांचा परिचय इथं मला द्यायचा आहे. त्यांचा परिचय माझ्याकडे आलेला आहे. तो जवळपास त्यांनी एक आटोपशीर परिचय पण दिला आहे, पण त्याबरोबरच
एक विस्तृत परिचय देखील त्यांनी माझ्याकडे दिलाय आणि तो परिचय पाहिल्यानंतर आपण थक्क होतो. जवळपास 10-11 पृष्ठांचा तो परिचय आहे. इतकं चौफेर, इतकं विलक्षण कार्य त्यांचं आहे. 38 पुस्तकं डॉक्टर छाया महाजन यांनी लिहिलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये कथासंग्रह आहेत, कादंबरी आहे, बालसाहित्य आहे, हिंदीतून मराठीत अनुवाद त्यांनी केलेला आहे, इंग्रजीतला मराठीत अनुवाद त्यांनी केलेला आहे. असं वेगवेगळ्या स्वरूपाचं कार्य आहे. म्हणजे वाङ्मयाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्यांची प्रतिभा मुक्तपणे संचार करताना दिसते. महाराष्ट्र शासनाचा त्यांना 2 वेळा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे. आणि मला आणखीन एक गोष्ट इथं सांगायला आवडेल की जो लघुत्तम कथा नावाचा प्रकार आहे, लघुत्तम कथा, जो अलीकडच्या काळामध्ये मराठीमध्ये थोडा थोडा यायला लागलेला आहे, त्याची फार पूर्वीच सुरुवात डॉक्टर छाया महाजन यांनी केलेली आहे. आणि नकळत नावाचा त्यांचा जो संग्रह आहे त्यामध्ये अशा लघुत्तम कथा आहेत. त्याला देखील महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. कॉलेजच्या व्यासपीठावरून हा कार्यक्रम होतोय म्हणून मला आवर्जून एक गोष्ट सांगावी लागेल की कॉलेज याच शीर्षकाची त्यांची एक कादंबरी आहे आणि त्या कादंबरीला देखील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. बडोद्याचा अभिरुची पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे पाण्यावरचे दिवे या ललित गद्य संग्रहासाठी. त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाच्या कलाकृतीचा देखील अनुवाद केलेला आहे. रवींद्रनाथांच्या नाटिकांचा अनुवाद केलेला आहे. प्रेमचंदांच्या कथांचा अनुवाद केलेला आहे. जी द मोपासाच्या साहित्याचा देखील त्याने अनुवाद केलेला आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील आणि त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग दिलेला आहे. साहित्य अकादमीकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना मराठवाडा भूषण हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. असा खूप परिचय त्यांचा देता येईल. मी हा परिचय आटोपता घेतो. खरं तर असं म्हणता येईल त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते वाङ्मयाच्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्वदूर पसरलेलं आहे. मी पुन्हा एकदा हा परिचय देऊन त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो. आणि उद्या जो मराठी दिन आहे, कुसुमाग्रज जयंती आहे आणि त्याबरोबरच कर्मयुगी आप्पासाहेब काडादी यांचा स्मृतिदिन आहे, त्याबद्दल तुम्हाला इथं विशेष स्मरण देतो आणि मराठी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि एक आवाहन करतो. हे आवाहन यासाठी की उद्या मराठी दिन आहे आणि त्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना मला एक आवाहन करावंसं वाटतं की या निमित्तानं एक तर मराठी लेख तुम्ही उद्या जरूर वाचा. एकातरी प्रतिभावंत लेखकाची एखादी कलाकृती जरूर अभ्यासा. एखादी छान कविता म्हणा किंवा ज्ञानेश्वरांची एकतरी ओवी अनुभवा. महात्मा फुल्यांचा एखादा अखंड वाचा. असं काहीतरी मराठीतलं वाचा आणि मराठीचं वैभव अनुभवा. मी तुम्हाला या मराठी दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि अधिक न वेळ घेता इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. यानंतर प्रमुख वक्त्या माननीय प्राचार्य, माजी प्राचार्य डॉक्टर छाया महाजन मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं. संगमेश्वर कॉलेजच्या प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व राजमान्य मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुहास पुजारी, डॉक्टर देशमुख, डॉक्टर तुपेरे, श्री पवार आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्रिणींनो, आजचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आजच्या दिवशी मराठी भाषा गौरव आपण करतो आहोत. या निमित्त मी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि काही बोलण्यापूर्वी कर्मयोगी श्री अप्पासाहेब काडादी ज्यांचा आत्ताच परिचय सरांनी दिला, त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते.
कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त हा मराठीचा पंधरवाडा खरं म्हणजे गेली 15 दिवस गाजतोय. ठिकठिकाणी मराठीची चर्चासत्र, ठिकठिकाणी भाषण ही इतकी चाललेली आहे की मला असं वाटतं की मराठीचा एवढा मोठा डिंगोरा आपण पिटतो आहोत आणि तरी सुद्धा मराठी आपण अभिजात होत नाही याच्याबद्दलही आपण नाराज आहोत. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पण पुण्यतिथी आहे. सरांनी आता सावरकरांच्या साहित्याबद्दल बोललेले आहेत, मी बोलणार नाही. पण मला असं वाटतं की सावरकरांचं स्मरण म्हणजे त्यांची इतकी ओजस्वी भाषा, त्यांच्या भाषेतली जाणवणारी कळकळ आणि मुख्य म्हणजे त्यांच्या नुसत्या स्मरणानिशी आपल्याला मिळणारी ऊर्जा ही जी आहे, स्फूर्ती जी आहे, ती आपण आज त्या निमित्तानं त्याचं स्मरण करू आणि ती मिळवू. मी त्यांना आज वंदन करते. तसंच श्री पसारकर यांनाही श्रद्धांजली अर्पण करते. कॉलेजनी मला इथं बोलवल्याबद्दल मी प्रथमतः कॉलेजचे आभार मानते. आणि खरं म्हणजे पुजारी सर फारच मोठा माझा परिचय करून दिलेला आहे. मला माहिती नाहीये की मी खरोखर त्याला तशी तितकी योग्य आहे किंवा नाही, पण मला मराठीबद्दल जे प्रेम आहे आणि मी मराठी आहे, जर मला मिळाला असेल तर हा दर्जा सुद्धा या भाषेमुळेच मला मिळालाय हे मला नमूद करावं असं वाटतं. आजचा जो विषय आहे म्हणजे भाषा, साहित्य आणि अनुवाद, खरं जर विचार केला ना तर हे 3 वेगवेगळे विषय आहेत त्याच्यावर एक मोठं भाषण होऊ शकतं. पण आता हे 3 विषय एकत्र मध्ये कॉम्प्रेस्ड रिपोर्ट पाठवतो त्या पद्धतीने मला कॉम्प्रेस्ड भाषणात लागणार आहे. कारण आपल्याला बोलायचं असतं आपण पण ह्याचा क्रम आहे म्हणजे भाषा साहित्य. तर गंमत आपल्याला काय आहे, आपल्याकडे आणि 2 गोष्टी तुम्हाला मराठीत दिसतील त्या अशा की आपल्याला इंग्रजीचा जबरदस्त राग आहे आणि दुसरी गोष्ट आपण ज्याही वेळेला मराठीचा विचार करतो त्यावेळेला इंग्रजीमुळे मराठीची हानी झाली असा एक भाग आपल्याला ऐकायला येतो. आता वास्तविक इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषा ज्या आहेत तर ह्या भाषा समृद्ध आहेत त्यांच्या पद्धतीने. इंग्रजी तर आहेतच आहे, पण नुसती ओरड करून आपण इंग्रजीची होणार नाही. जर तुम्ही महाराष्ट्रात आला तर त्या आपल्याला 50% माणसं जी आहेत ती इंग्लिश मध्ये बोलताना फार मोठं समजतात असं दिसतं. मी परदेशात ज्या वेळेला जाते आणि मला ज्या वेळेला महाराष्ट्रीयन माणसं भेटतात तिथे त्यावेळेला माझ्या हे लक्षात येतं की जर आपण मराठी बोलत असलो आणि त्यांना ते ऐकू गेलं तर ते चटकन इंग्रजीमध्ये तरी बोलायला लागतात, दुसऱ्या दिशेला निघून तरी निघत जातात. म्हणजे पतली गली से जाना ज्याला म्हणतो आपण तसे ते निघून जातात, पण ते तुमच्याशी संवाद साधत नाहीत, मराठीमध्ये ते बोलत नाहीत. मराठी आपली मातृभाषा आहे असं आपण एकीकडे म्हणत असताना मराठीमध्ये बोलण्याचा मात्र आपण प्रयत्न अजिबात बाहेर देशात करत नाही. किंवा इव्हन तुम्हाला असं बाहेर व्यवहारामध्ये सुद्धा दिसेल की आपण प्रेफर करतो की इंग्रजी बोलावं किंवा हिंदी बोलावं आणि त्या पद्धतीने आपण बोलत राहतो. आता असं ज्या वेळेला तुमचं आहे की जिथे तुम्हाला तुमच्या भाषेबद्दल आत्मीयताच नाही किंवा तुम्हाला तुमच्या भाषेबद्दल जे प्रेम आहे ते फक्त कागदोपत्री लिखाणासाठी आणि चर्चांसाठी आहे, पण जोपर्यंत तुम्ही ते व्यवहारात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि म्हणून शाळांमध्ये मराठी कंपल्सरी करणं हा भाग जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही पहा की आपले मराठी शब्द गेलेत का इतर भाषांमध्ये. आता टीव्हीवरच्या काही सिरियल मध्ये आई हा शब्द गेलेला आहे, पण त्याच्याशिवाय तुम्हाला मराठीचे शब्द अजिबात ऐकायला मिळणार नाही. आणि मला असं वाटतं की आपली ही जी इंग्रजीची ओरड आहे त्याबद्दल मी असं सांगेन तुम्हाला की एक इंग्रजी काढून टाका. आता तर इंग्रजी समूळ नष्ट होणं अशक्य आहे. पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की मी इथं नमूद करू इच्छिते ती अशी की एक अँग्लो इंडियन लेखक आहे ॲलन सिली म्हणून. या अँग्लो इंडियन लेखकांना असं म्हटलंय की जर तुम्ही इंग्रजी काढूनच टाकली
तर आमचा अँग्लो इंडियन समाजच नाहीसा होईल. म्हणजे वसाहतवाद आहे, वसाहतवादी आम्हाला नको साहित्य, आता आम्हाला वसाहतीवादी भाषा नको असं जर म्हटलं तर तुम्ही वसाहतवादी भाषा म्हणून जी काढली तर त्याच्याबरोबर पूर्ण एक समाजच नाहीसा होतोय, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता खरं म्हणजे आपल्याला समृद्ध व्हायला काय गोष्टी आडवे येतात तर मला असं वाटतं की ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण जे झालेलं आहे त्या जागतिकीकरणामध्ये एक जबरदस्त फ्युजन आहे. म्हणजे हिंदी इंग्लिश आणि हिंदी इंग्लिश आणि मराठी असं जर आहे तर त्याला इंग्लिश असं आपण काहीतरी नवीन नाव द्यायला पाहतो. तर अशा पद्धतीने जी भाषांचं मिक्सचर आहे हे भाषांचं मिक्सचर आपल्याला ठाई ठाई पाहायला मिळतं. आणि म्हणून आता तुम्ही जर इंग्रजी शाळेत गेलात तर तिथं तुम्हाला असं दिसेल की ती मुलगी, असं एक आमच्याकडे आली होती मुलगी, तिने एक उंदीर पाहिला घरातून जाताना आणि ती मला एकदम म्हणाली, देखो देखो रॅट अंडर द चेअर. तिला काय म्हणायचंय हे तिला देखो देखो, पहा पहा, रॅट अंडर द चेअर याच्यामध्ये तिची कोणती भाषा आहे. आता जागतिक भाषा ही खरोखर दुर्दैवानं इंग्रजीच होणार आहे, त्याला काही पर्याय नाहीये. पण आपल्याला आपण जी भाषा म्हणतो ती आपली भाषा अत्यंत शुद्ध पद्धतीनं सुद्धा आपण बोलत नाही. आणि मग सगळ्या भाषांमधले शब्द एकत्र येऊन आपण समृद्धीच्या मागे लागलो तर ते कसं होणार. भाषा समृद्धीसाठी मराठी भाषा ही पहिल्यांदा ज्ञानभाषा झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. कोणालाही म्हटलं भाषा समृद्धीची पहिली गोष्ट ते म्हणतात की कोश तयार करा, कोश तयार करा. आपण कोश तयार केले, आपण प्रायव्हेटली कोश तयार केले, आपण शासनानं कोश तयार केले आणि झालं काय की त्या कोशांमध्ये जे आपण शब्द केलेले आहेत तयार, जे आपण कॉइन केलेले शब्द आपण तयार केलेले आहेत त्या शब्दांचा वापर आपण करतो का, हा भाग आहे. आता मला फार चांगलं वाटलं दृकश्राव्य पद्धतीनं हे जे चाललेलं आहे किंवा आणखीन एक चांगला शब्द त्यांनी मराठीत वापरला. पण असा शब्द आपण सातत्यानं असे शब्द वापरतो का, हा भाग आहे. आणि म्हणून तुम्हाला जर ज्ञानभाषा व्हायची झाली आपल्याला इंजिनिअरिंग, मेडिसिन या सगळ्या ज्या आहेत, म्हणजे वैद्यकीय शिक्षण असो, इंजिनिअरिंग शिक्षण असो, मॅनेजमेंटचं शिक्षण असो, हे सगळं आपल्याला आपल्या मातृभाषेत पाहिजे. असं काही ठिकाणी आहेही, हेही सांगते. पण मग ते कसं आलं याचाच आपण विचार केला तर त्याच्यासाठी हे जे कोश तयार केलेले आहेत, हे जे पर्यायी शब्द त्यांनी स्वतःच्या भाषेत आणलेले आहेत, ते शब्द त्यांनी रुळवलेत, ते शब्द त्यांनी वापरलेत. म्हणजे जोपर्यंत तुमचे शब्द हे व्यवहारात येत नाहीत, तुम्ही जोपर्यंत ते शब्द व्यवहारात वापरत नाहीत, व्यवहारात रुळवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही भाषा समृद्धीची भाषा करणं अगदी चूक आहे. दुसरी आणखी झालेली गोष्ट आहे की होतंय काय की कोश तयार होतात, शब्द येत नाहीये. आणखीन एक मजेशीर गोष्ट झालेली आहे जी इंग्रजीतही झालेली आहे, जी मराठीतही झालेली आहे, ती अशी की डिजिटलायझेशन झालं. आणि या डिजिटलायझेशननी काय झालं तर सगळे ऍब्रिव्हिएशन्स आले. म्हणजे सगळे शब्द आता तुम्हाला आठवत असेल किंवा आताची नवी पिढी आहे त्यांना आठवतही असेल, कारण आता पत्र लिहिणं हा भागच बंद झालेला आहे. पण पूर्वी जेव्हा पत्र लिहायचे त्यावेळेला, कारण मला वाटतं आता पोस्टच बंद केलेले, त्यामुळे त्या पद्धतीचे पत्रही होणं शक्य नाही. ईमेल जे चालतात त्याच्यामध्ये जे सॅल्युटेशन असतं नमस्कार चमत्काराचं, ते पण बंद झालेलं आहे. आपण इतके इन्फॉर्मल झालेलो आहोत खरं सांगायचं म्हणजे की हे शब्द गेले. मग पण शब्द कसे झालेले की शब्द हे आकुंचित झालेले. आपण शब्दांचा विकास जो आहे तो आता नाही, ते विकास नाही तर त्याच्याऐवजी आपण अतिशय छोटे छोटे शब्द संकोच करून ठेवलेले. अनेक उत्तम आशीर्वाद असं ज्या वेळेला म्हणते अ उ ओ आ असं पूर्वी यायचं किंवा स न वी वी असं पूर्वी यायचं. आता ते प्रश्नच नाही, आता सगळी भाषा संकोचून गेलेली आहे. आणि ही भाषा बोली भाषा बोलत नाहीये मी, ही भाषा लिखित भाषाचा इतका संकोच जर झाला तर तुम्हाला भाषा समृद्धीच्या गोष्टी या कशा करायच्या याचे होणार नाही असं मी म्हणत नाही, पण ह्याचे नवे मार्ग आपल्याला शोधावे लागतील.
की ज्याच्यामुळे मग भाषा समृद्धी होईल. मला आणखी एक गोष्ट सांगायची, ती सांगायची इंग्रजीची. आपल्याकडे कुठल्याही शब्दाला, म्हणजे मी, माझे कवी मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या गझलमध्ये काही हिंदी शब्द वापरले. सुरुवातीला मला ते हिंदी शब्द खटकले. त्याचं कारण असं की याला मराठी पर्यायी शब्द नाहीये का, की तो तिथे चपलक बसत नाही म्हणून त्यांनी तो शब्द वापरलाय हिंदीचा. पण गोष्ट अशी आहे, मी नंतर ज्या वेळेला विचार केला की नाही, माझी भाषा ही इंग्रजी भाषेसारखी का होत नाहीये. इंग्रजी भाषेमध्ये आज जर आमच्या वेळेला म्हणजे 40,000 शब्द आहेत, ते आपण कसे पाठ करायचे असं आम्हाला वाटायचं. पण इंग्रजीच्या बाबतीमध्ये असं आहे की इंग्रजी, तुम्हाला माहिती आहे की ब्रिटन जे आहे, ब्रिटन आणि पूर्ण युरोप हा अगदी जवळजवळ आहे. म्हणजे देश सगळे वेगळ्या वेगळ्या आहेत. जर्मनी आहे, त्याच्यात ऑस्ट्रिया आहे, त्याच्यात स्वित्झर्लंड आहे, त्याच्यात फ्रान्स आहे, अनेक देश आहेत. हे पूर्वी एकाच पृष्ठभागावर आहेत, एकाच स्तरावर आहेत, एकाच जमिनीवर आहेत. ते म्हणजे ते आयलंड्स नाही आहेत वेगळी वेगळी. मग त्या भाषा सगळ्या आल्या. इंग्रजीमध्ये डच आली, फ्रेंच आली, जर्मन आली. या सगळ्या भाषांचे शब्द आलेले आहेत, हे लक्षात घ्या. मग इंग्रजी भाषेने जर ठरवलं असतं की मला अजिबात मला दुसऱ्या भाषेतला अजिबात शब्द नको, तर भाषा समृद्धी झाली असती का? उत्तर नाहीये. म्हणून आपल्याला काय आहे की आपले जे इतर भाषांमधले जे शब्द आहेत ते आपण कसे आपलेसे करून घेऊ शकतो. तुम्ही जर ऑक्सफर्डची डिक्शनरी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की इंग्रजी शब्दानंतर काही काळापासून त्याला एक अपेंडिक्स जोडतात, त्याला एक जोड देतात ते मागच्या बाजूला, जे भारतीय शब्द आहेत. आपल्याकडे पायजमा हा शब्द, व्हरांडा हा शब्द, हे सगळे इंग्रजी शब्द नाही आहेत, हे मराठी शब्द आहेत. हे हिंदी किंवा मराठी शब्द आहेत. मग हे शब्द त्यांनी घेतलेत आणि या पद्धतीचे जवळजवळ मला असं वाटतं 500-600 शब्द असतील ते, की जे त्यांनी ऍक्सेप्ट केले. भाषा समृद्धीसाठी जोपर्यंत तुम्ही ओपन आर्म्स, म्हणजे तुम्ही बाहेर नवीन गोष्टी तुमच्यात घेत नाहीत, ती परत ते नुसते शब्द येत नाहीत आपल्या ह्याच्यात, ती संस्कृती येते. आणि हे लक्षात घ्या की अशी करी हा शब्द आहे. आता करी हा शब्द जो म्हणजे आपल्याकडे रस्सा भाजी ज्याला आपण म्हणतो, तो इंग्लंड किंवा तुम्ही युरोपमध्ये गेलात तर तुम्हाला ठिकठिकाणी पाहायला मिळेल. आपल्याकडे कढीवरून तो करी कदाचित आला असेल शब्द, माहिती नाही, शब्दांच्या व्युत्पत्ती काढायला पाहिजे. पण तरी सुद्धा अशा पद्धतीचे शब्द, हे शब्द संपत्ती जोपर्यंत वाढत नाही, शब्द संचय जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत भाषा समृद्धी होत नाही. व्यक्तिगत स्तरावर भाषा समृद्धी मला एक व्यक्ती म्हणून जर करायची असेल तर मग मी काय करायला पाहिजे, तर मी खरं म्हणजे ग्रंथालयाचा उपयोग करायला पाहिजे. आपल्याकडे हे तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, किती जण ग्रंथालयाचा उपयोग करतात? आपल्याकडे पूर्वी असं होतं, काही मुलांना अशी फार छान सवय असते की एखादा नवीन शब्द ऐकला तर त्या शब्दाचा 2 ते 3 वेळेला उपयोग करून पाहायचा वाक्यामध्ये. पूर्वी आपल्याला वाक्यात उपयोग करा असा एक मराठीमध्ये भाग होता. आता खरं सांगायचं म्हणजे अभ्यासक्रम इतके बदललेत, मुलं बदलली आहेत. त्याचं कारण तेच आहे की त्यांना जो अभ्यासक्रम दिलाय तो ते करतात. या अभ्यासक्रमामध्ये या साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत, या साध्या गोष्टी निघून गेल्यामुळे शब्दसंचय कसा होणार? आणि शब्दसंचय होणार नाही तर माझी व्यक्तिगत व्होकॅब्युलरी जी आहे ती कशी वाढणार? ती वाढायची असेल तर मला ग्रंथालयात गेलं पाहिजे, मला वाचलं पाहिजे. आज आपण ग्रंथालयात गेलो तर ग्रंथालयाची रड अशी आहे की त्यांना शासनाची मदत नाहीये, तिथे पुरेशी पुस्तकं नाहीये. आणि म्हणून ग्रंथालय समृद्ध असणं म्हणजे समृद्ध भाषेला एक निमंत्रण दिल्यासारखं आहे असं मला वाटतं स्वतः. आणखीन एक गोष्ट आहे की लेखनाला आपल्याकडे पुरस्कार दिला जातो, पण लेखकाला पुरस्कार दिला जात नाही. लेखकाला तो सन्मान दिला जात नाही जो इतर भाषांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. भैरप्पांना ज्या वेळेला पुरस्कार मिळाला ज्ञानपीठाचा, त्यावेळेला भैरप्पांना रेल्वे स्टेशनवरून हत्तीवरून नेलं त्यांच्याकडे घरी, त्यांची मिरवणूक काढली हत्तीवरून. महाराष्ट्रामध्ये कोणाला असं भाग्य मिळालंय? विंदा करंदीकरांच्या सारख्या थोर माणसाला सुद्धा ते मिळालं नाही. आणि आनंद यादवांसारखा माणूस एका विचारधारेपोटी त्याला त्याचं
संमेलन अध्यक्षपद घेता आलं नाही, ही मी फक्त छोटी छोटी उदाहरण सांगते. तुम्हाला भाषा समृद्धीसाठी जसा भाषेचा आदर करायला पाहिजे, तसा साहित्याचा आदर करायला पाहिजे, तसा साहित्यिकांचा आदर केला पाहिजे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या समृद्धीला आपल्याला खरंच पोस्ट करून, नुसते पोस्ट छापून करून, त्याच्या समित्या करून काही होत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जी मी विषय बदलते, तो हे की आपल्याकडे PhD ची संशोधनं होतात. या संशोधनामध्ये भाषाशास्त्रावरची संशोधनं किती होतात याबद्दल मी मराठीची नसल्यामुळे मी पूर्ण सांगू शकणार नाही, पण मला असं वाटतं याची संख्या खूप कमी आहे. आणि मी हे इंग्रजीवरून बोलते, कारण इंग्रजीमध्ये सुद्धा भाषाशास्त्रावर संशोधनं कमी होतात, साहित्यावर जास्त होतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता त्यातही मला आणि एक गमतीची गोष्ट सांगायची, आणि ही सांगूनच मी पुढे जाणार आहे, ते अशी की ज्या वेळेला आपल्याकडे संशोधन होतं त्यावेळेला, आता आपण स्त्रीवादी साहित्य म्हणून खूप काय म्हणतात त्याला, त्याचा जगभर सगळीकडे ढोल वाजतोय. पण साहित्यिकांना, किती मराठी साहित्यिकांना, जसे इंग्रजीमध्ये साहित्यिकांना नोबेल प्राइज मिळालेले आहे, किती मराठी लेखिकांना मिळालेले त्या पद्धतीचे पुरस्कार, आणि का मिळाले नाहीत? आणि मला असं वाटतं की प्रत्येक लेखकाची एक इच्छा असते, जी माझी सुद्धा आहे, आणि इच्छा अशी आहे की मी वाचकांपर्यंत पोचावं. जर मला वाचकांपर्यंत पोचायचं असेल तर तुम्हा मुलांपर्यंत येण्यासाठी मला काय करायला पाहिजे? मला तुमच्या अभ्यासक्रमात यायला पाहिजे. मी आहे का तुमच्या अभ्यासक्रमात? मी जर नसेल आणि मी येऊ शकत नसेल, आणि त्याची कारणं पण खूप आहेत, त्याच्यामध्ये साहित्याचं राजकारण आहे ज्याच्यात मी जाऊ इच्छित नाही. पण मी एक गोष्ट नक्की म्हणू इच्छिते, कारण हा मराठीचं व्यासपीठ आहे आणि मला आज बोलल्याशिवाय राहत नाही. थोडस परखडही वाटेल तुम्हाला पुष्कळ जणांना, पण लेखक म्हणजे ज्या वेळेला संशोधनासाठी विषय दिला जातो, तेव्हा लेखक जेव्हा दिला जातो तेव्हा तो एकच असतो, किंवा कुणाचं तरी तुलनात्मक साहित्य असेल तरच 2 दिले जातात, नाहीतर एक लेखक. पण लेखिकांचं जर तुम्ही पाहिलं तर एकदम एक लेखिकांचा मेथीची जुडी घेतल्यासारखे, कोथिंबिरीच्या जुडी घेतल्यासारख्या एक 6-7 लेखिका एकत्र घेऊन, 8-10 लेखिका एकत्र घेऊन त्याच्यावर लिहितात. कशा पद्धतीचं संशोधन तुम्हाला मिळेल? आता भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की स्त्रियांची भाषा म्हणून स्त्रीवादी भाषा याच्यावर सुद्धा सध्या संशोधनं जगभर चाललेली आहे. मग त्या स्त्रीची जी भाषा आहे ती भाषा कळण्यासाठी त्याचं संशोधन नको व्हायला? मला असं वाटतं की हे फार आवश्यक आहे, अशा पद्धतीची संशोधन. आणि याच्यावर बोललं तितकं थोडं आहे. खूप वाचन भाषा समृद्धीसाठी तुम्हाला करायला पाहिजे. इतर भाषांमधले शब्द आपल्या भाषेमध्ये आणण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत, ते रुळवले पाहिजेत. आणि मूळ म्हणजे मी जसं म्हणाले, तर कुठलीही भाषा जी आहे ती कोशापर्यंत मर्यादित न राहता ती जास्तीत जास्त व्यवहारिक जगामध्ये जोपर्यंत येत नाही, व्यवहारात जोपर्यंत तिचा उपयोग होत नाही, तोपर्यंत ती समृद्ध होणार नाही. आता आपण अनुवादाकडे वळू, कारण विषय असे आहेत की मी खरंच सांगते की हे 3 वेगळ्या विषयांवर 3 वेगळे व्याख्यानं पुढे पुजारी सर ठेवतील अशी मला आशा आहे. अनुवाद. आता भाषा समृद्धीचं जे मी आता तुम्हाला बोलत होते, ती भाषा समृद्धीचा एक मार्ग हा अनुवाद आहे. अनुवाद जो आहे तो खरं कशामुळे आहे, तर साधीशी गोष्ट आहे. मला फार वाटते ही साधी गोष्ट अशी की आपण सगळे माणूस म्हणून अतिशय उत्सुक असतो. आपल्या घरामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहिती असतं, पण कायम आपल्याला शेजारच्या घरात काय चाललेलं आहे याची उत्सुकता असते. आपल्या कंपाऊंड वॉल मध्ये उभा राहून पलीकडच्या कंपाऊंड मध्ये पाहण्याची जी आपली वृत्ती आहे ती कशामुळे, याचा जर विचार केला तर आपल्याला उत्सुकता आहे. आणि मग अशा पद्धतीची म्हणजे बेसिक अगदी मला असं वाटतं की अनुवादाची सुरुवात कुठून असेल, का झाली असेल, असं जेव्हा मी विचार करते त्यावेळेला माणसाची ही प्रवृत्ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि म्हणून तो शेजारच्या देशात काय होतं, म्हणजे मी माझ्या स्वतःचं लहानपणचं उदाहरण सांगते की मी
भाषेत लिंगभेद मान्य नसावा हे मला मान्य आहे, पण तरी सुद्धा आपण प्राचार्य आणि प्राचार्या असं दरवेळेला करतो आणि अशा अनेक पद्धतीने आपण करतो. लेखक हा लेखक असतो, तरी लेखक आणि लेखिका असा भाग करतो आणि त्यामुळं जे मान्य नाही ते सुद्धा कसं आपल्याला काढून टाकता येईल आपल्या याच्यातून, आपल्या व्यवहारातून, हे आपण पाहिलं पाहिजे. परत मी अनुवादाकडे येते. लहानपणी मी ज्या वेळेला पुस्तकं वाचायची त्यावेळेला मला भारा भागवत वगैरे ही पुस्तकं फार आवडायची, कारण ती पुस्तकं हे अनुवाद होते. भारा भागवतांचे अनुवाद हे अत्यंत रसाळ, अत्यंत सुरस होते आणि एकदा हातात पुस्तक घेतल्यानंतर ते पूर्ण पुस्तक मी वाचून ठेवायचे. खरं म्हणजे त्या पुस्तकात काय होतं, काहीच नव्हतं. जो वातावरण होतं, म्हणजे मला हे जाणवायचं की बाबा आता ते जे सांगतात, जो निसर्ग तो सांगतात, तो निसर्ग माझ्याकडे नाहीये. ती माणसं जी सांगतात ती माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे ब्राऊन कलरची, म्हणजे विटकरी रंगाचे, थोडेसे गोरे किंवा कव्हाळ आणि काळी अशी माणसं आहेत आणि ते सतत गोऱ्या लोकांबद्दल बोलतायत, ते निळ्या डोळ्यांबद्दल बोलतायत जे आमच्याकडे दिसतच नाहीयेत, ते पाईन ट्रीज बद्दल बोलतायत, ती झाडाची नावं वेगळी आहेत, आमच्या झाडांची नावं वेगळी. निसर्ग वेगळा आहे, माणसं वेगळी आहे, माणसांची जीवनशैली वेगळी आहे. हे जेव्हा मी भारा भागवतांच्या पुस्तकात वाचत होते, इव्हन आपण जर म्हणतो की तालुका, हे खेडेगाव आहे, हा तालुका आहे, ही जिल्हा प्लेस आहे, तर त्याच्यामध्ये परगणे असायचे आणि मला कधीच कळलं नाही. म्हणजे मी थेट इंग्लंडला जाईपर्यंत मला परगणा हा प्रकार काय होता हा कळला नव्हता. तर हा जो असायचा भाग आणि त्यांची पूर्ण खाण्यापिण्याची पद्धत वेगळी सगळी, तर ही जी उत्सुकता आहे ह्याच्यामुळे माणूस अनुवादाकडे वळला असावा असं मला स्वतःला वाटतं. खरंच तसा विचार केला तर अनुवाद करणं सध्याच्या घडीला प्रकाशक म्हणतात की ही फार एक किचकट प्रोसेस आहे आणि तशी ती आहेही. पण आपल्याला जर एखाद्या नव्या संस्कृतीची ओळख व्हायची असेल, आपल्याला नव्या जीवनशैलीची ओळख व्हायची असेल, आपल्याला नव्या राजकारणाची ओळख व्हायची असेल, समाजकारणाची ओळख व्हायची असेल, जागतिक प्रश्नांची ओळख व्हायची असेल, माणसांच्या प्रवृत्तीची ओळख व्हायची असेल, तर किंवा माणसांच्या मूलभूत प्रवृत्ती तपासून पाहायच्या असतील तर अनुवादासारखा दुसरा मार्ग नाहीये असं मला वाटतं. शिवाय आणखी एक असं आहे की आपल्याला एक जन्म मिळालेला आहे, या जन्मामध्ये मला मिळणारे अनुभव हे लिमिटेड आहेत, हे फार थोडे आहेत आणि मला तर खूप अनुभव पाहिजे. जर मला व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा समृद्ध व्हायचं असेल तर मला प्रचंड अनुभव पाहिजे आणि हे अनुभव मला कसं मिळणार? लक्षात घ्या, मी डोळ्यांनी पाहू शकते, तर आंधळ्या माणसाचं जग कसं असेल हे मला कसं कळेल? जेव्हा मी कुणाची तरी काहीतरी वाचेन, एखाद्या अपंग माणसाचं वाचेल, एखाद्या वांझ असलेल्या स्त्रीचं असेल, एखाद्या युद्धामध्ये ज्याने युद्ध पाहिलेली आहे, रक्तपात पाहिलेला आहे त्याच्याबद्दल असेल. हे सगळे अनुभव जे आहेत हे आपल्याला कशातून येतात? जे आपण अनुभवतो तो आपण वाचनातून अनुभवतो. आणि म्हणून धर्म याचा जो भाग आहे, अनुवादाचा जो भाग आहे, तो आपल्याला फार भुरळ घालतो. आज मला आजही भुरळ घालतो ही मी गोष्ट सांगू इच्छिते. अनुवादाच्या बाबतीत एक मला आणखी सांगावं असं वाटतं की अनुवादासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या झालेल्या आहेत, ठरलेल्या आहेत, आणि त्या म्हणजे धर्मसत्ता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजसत्ता ज्या वेळेला होती, मग ती युरोपियन कंट्रीज मध्ये असो किंवा आपल्या देशांमध्ये असो, आपल्या देशामध्ये असो, म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये असो, तर राजसत्तेबरोबर धर्मसत्ता ही तितकीच महत्वाची होती. आता धर्मसत्तेने काय केलं, जर माझा धर्म एक विशिष्ट आहे तर मला माझ्या धर्माची तत्व ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, माझ्या धर्माचे विधी किंवा कर्मकांड लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला कुठल्या तरी मीन्स पाहिजे, मला कुठला तरी मार्ग पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्या देशांमध्ये युद्ध झालेली आहेत, आक्रमणं झालेली आहेत, योद्धे आलेले आहेत, आपल्याकडे तर खूपच येऊन गेलेले आहेत. म्हणजे भारता इतके मला असं वाटतं की इतका स्वीकार कदाचित कुठल्याच देशाने केलेला नाही, इतर धर्मांचाही आणि इतर राजे राजवाड्यांचाही. त्यामुळे आपल्याकडे जसे ब्रिटिश आले, आधी इस्लाम आला, मग हे जे लोक आले यांना काय झालं, यांना तर आता स्थानिक लोकांना त्यांचा धर्म द्यायचा होता, त्यांची पद्धत द्यायची होती. मग त्यांनी काय केलं की मला कसं कळणार, मला जोपर्यंत त्यांच्या समोरच्या धर्मात काय दिलंय आणि ते कसं चूक आहे हे सांगता येत नाही, तोपर्यंत मी माझा धर्म देऊ शकत नाही त्यांना.
आणि हे जेव्हा झालं त्यावेळेला त्यांनी पाहिलं की आपण आता बायबल जर तुम्ही पाहिलं, म्हणजे खरं म्हणजे आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छिते आता, की आपले जेवढे धर्मग्रंथ आहेत ना ते सगळे धर्मग्रंथ अनुवादित झालेले. आपण फक्त संस्कृत बद्दल बोलतो की संस्कृत हा फार किचकट आहे, संस्कृत फार किचकट आहे आणि त्याच्यामध्ये आपला धर्म संस्कृत मध्ये अडकलाय, भाषेमध्ये अडकलाय असं आपण म्हणतो. पण त्यावेळेला आपण एक विसरतो की बायबल हे पहिल्यांदा हिब्रू मध्ये होतं, जे नंतर लॅटिन मध्ये आलं आणि आता लॅटिन मधून ते इंग्लिश मध्ये आलं. पण आजही सगळ्या चर्चमध्ये लॅटिन मधलंच बायबल वाचलं जातं. बौद्ध धर्म जो होता तो पालीमध्ये होता, तो आता आलाय आपल्या भाषांमधनं. जैन धर्म हा अर्धमागधीमध्ये होता, तो आलेला आहे. इस्लाम अरबीमध्ये होता, तो आलेला आहे. म्हणजे हे सगळे जे धर्मग्रंथ आहेत हे धर्मग्रंथ सुद्धा ट्रान्सलेट झालेले आहेत, त्यांचे अनुवाद झालेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण आपल्याकडे स्वतःकडे पाहिलं नंतर लक्षात येतं आपल्याला की आपल्याला भगवद्गीता जी आहे त्या भगवद्गीतेवरून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आपली मराठीत आणलेली आहे. एका पद्धतीनं अनुवादच आहेत हे सगळे. आणि हे अनुवाद कधी राजसत्तेला आवश्यक होते, कधी धर्मसत्तेला आवश्यक होते. आणि म्हणून मग अनुवादाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला खरं म्हणजे मला ह्याच्यात एक करावंसं वाटलं की धर्मसत्तेचं उदाहरण देताना शशी थरूरचं पुस्तक आहे व्हाय आय एम हिंदू, आणि कांचा इलैयाचं पुस्तक आहे की व्हाय आय एम नॉट हिंदू. आता गमतीचा भाग आहे की आपल्याला धर्माच्या बाबतीत मी जे बोलले त्या पद्धतीनं हे आलेलं आहे. खूप म्हणजे मी तर आता असं म्हणेन की सध्या जर तुम्ही प्रकाशन संस्थांकडे गेलात तर इतकी पुस्तकं आहेत अनुवादित, इतकी पुस्तकं आहेत की त्यांची नावं घेणं खरोखर अशक्य आहे. पण आपल्याकडे अनेकांनी अनुवाद केलेले आहेत. म्हणजे विंदा करंदीकर असोत, पु ल देशपांडे असोत, दिलीप चित्रे असोत, म्हणजे अगणित नावं आहेत की ज्यांनी अनुवादामध्ये काम केलेलं आहे आणि यशस्वीरित्या काम केलेलं आहे. काहींनी अनुवादित पुस्तकांचं स्वैरानुवाद केलेला आहे, त्यांना त्याची नावं वेगळी दिलेली आहेत. मग त्यांच्या नंतर पुन्हा तुम्हाला काय म्हणता येईल की त्यांनी पुन्हा इकडे येऊन त्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्यांना ते खंडित करावे लागलेले आहेत. मी मध्येच ते खालचं वाचते कमेंट, तर थोडंसं डिस्ट्रॅक्ट होते. खरं म्हणजे नॉट विदाउट माय डॉटर सारखे एखादी कादंबरी किंवा कादंबऱ्या तर खूप आहेत. काईट सारखी कादंबरी, प्राईड अँड प्रेज्युडिस, उदरिंग हाइट्स यांचे जे मराठीमध्ये अनुवाद आलेले आहेत ते प्रचंड आहेत. भारतीय भाषांमध्ये सुद्धा अनुवाद आहेत. ॲन फ्रँकची डायरी जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला जिथेही कुठे हिटलर सारखा हुकुमशहा आहे, त्या हुकुमशहानी काय काय अत्याचार केलेले आहेत ते वाचण्यासाठी आपल्याला जर्मनीच्या ॲनी फ्रँकची डायरी वाचणं अत्यावश्यक होऊन बसतं. अशा पद्धतीचे किंवा ओसामा बिन लादेनवर आता आहे पुस्तक जे मराठीत आलेलं आहे. मला असं वाटतं खरं म्हणजे मराठीमध्ये ज्या स्पीडनी अनुवाद येतात इतके जोरात अनुवाद कुठल्याही भाषेमध्ये येत नसतील. आणि मराठी माणूस हा म्हणजे मी अर्थात फार अभिमानी आहे त्या गोष्टीची की मराठी माणूस हा अत्यंत प्रगल्भ आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला त्याचं असलेलं वाचन हे आपण गृहीत धरलेलं असतं. माझ्या स्वतःच्या अनुवादाबद्दल थोडंसं सांगेन. मी कथा अनुवादित केलेल्या आहेत, प्रेमचंदांच्या केलेल्या आहेत, द मोपासा म्हणून फ्रेंच लेखक आहे त्याच्या केलेल्या आहेत. मी कादंबऱ्या केलेल्या आहेत. सॉल्बेलो नावाची नोबेल प्राइज विनर लेखकाची कादंबरी आहे ती केलेली आहे, जी की खरोखर खूप अवघड आहे. अशात मी एका मल्याळी लेखकाची पुनाथिल कुन अब्दुल्ला म्हणून, पुनाथिल कुन अब्दुल्ला हे त्यांचं नाव आहे, त्यांची कादंबरी केलेली आहे आणि माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि आता सध्या मी अतिपूर्वेकडचे जे देश आहेत त्याच्यातल्या म्हणजे आपण जे 7 सिस्टर्स म्हणतो, त्रिपुरा, मेघालय वगैरे वगैरे, त्यातल्या ममंग दाई म्हणून आहेत, त्यांची कादंबरी मी केलेली आहे. तीच थोडीशी आता प्रकाशनाला थांबलेली आहे ती कादंबरी, ती केलेली आहे. मुलांसाठी मी भरपूर ट्रान्सलेशन केलेले. मी ज्या वेळेला इंग्लंडमध्ये गेले त्यावेळेला मला एक गोष्ट जाणवली. अर्थात
त्याला बरीच वर्ष झाली. त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हतं, गुगल नव्हतं, इन्फॉर्मेशन नव्हती, काही नव्हतं. पुस्तकं होती, फोनला सुद्धा आम्हाला पोस्टात जावं लागायचं, अशी परिस्थिती होती त्यावेळेला. माझ्या हे लक्षात आलं की परदेशी मुलांच्या साठी खूप पुस्तकं उपलब्ध आहेत आणि खूप साहित्य उपलब्ध आहे जे मराठी मुलांसाठी आहे. आणि मग मी त्याच्यानंतर भारतात परत आल्यानंतर हॅन्स सँडरसन म्हणून जो लहान मुलांचा लेखक आहे आणि नंतर पुष्कळ लहान मुलांचे लेखक, टॉल्स्टॉयची सुद्धा काही पुस्तकं लहान मुलांनी वाचावी, इतकी सुंदर कथा आहेत त्याच्यात. तर त्या कथा करायला मी सुरुवात केली. द मोपासाचं ज्या वेळेला मी केलं, खरं तर सांगण्यासारखं अनुवादावर खूप आहे. या पुस्तकांचं करताना माझ्या एक लक्षात आलं, म्हणजे प्रेमचंद सोडले तर, कारण लहान मुलांचे प्रेमचंद सुद्धा मी केलेले आहेत. तर हे करत असताना माझ्या लक्षात आलं की भारतामध्ये खरं म्हणजे आता आसाम हा भारताचाच भाग आहे किंवा केरळ हा भारताचाच भाग आहे, आणि तरी सुद्धा आपली जीवनशैली वेगळी आहे, आपल्या विधी आपले वेगळे आहेत, आपल्याला पद्धती आपल्या वेगळ्या आहेत, जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. आणि काही वेळेला हे करताना माझ्या लक्षात आलेलं आहे की मी ज्या वेळेला हे मल्याळम केलं किंवा मी रवींद्रनाथ टागोरांची नाटकं केली ज्या वेळेला, त्यावेळेला बंगाली जीवनाशी माझा संबंध आला. अर्थातच कोणत्याही अनुवादकाला सगळं तो स्वतःच करतोय अशी टिमकी जर तो मारत असेल तर ती चूक आहे. कारण अनुवादकाला सुद्धा भाषा, तो काही सगळ्या भाषांचा प्रभुत्व गाजलेला माणूस नसतो. तर तो त्याच्या पण विकनेसेस असतात, त्याला पण गरजा लागतात. आणि ज्या वेळेला मी हे मल्याळम केलं पुस्तक, त्यावेळेला मला उच्चारांसाठी फार त्रास झाला, फार थांबावं लागलं. आणि पुण्याच्या एक हबे म्हणून आहेत मॅडम, त्यांच्याकडे मला जावं लागलं. मला मराठी, इंग्रजी आणि मल्याळी येणारे एक नंबियार म्हणून इथलेच ग्रस्त आहेत, त्यांना मदतीला घ्यायला लागलं. आणि मी ते सगळ्या यांनी ते करून ते पुस्तक मी केलं. म्हणजे उच्चारासाठी सुद्धा तुम्ही चुकीचं करू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये मुस्लिम संस्कृती पूर्ण, मी जी मल्याळम कादंबरी केली ती, तर त्याच्यामध्ये माझ्या हे लक्षात आलं की कित्येक मुस्लिम पद्धती आपल्याला माहितीच नाहीये. आणि नंतर मला उमा कुलकर्णी भेटल्या, त्यावेळेला मला हे कळलं की त्या मुस्लिमांमध्ये सुद्धा बिद्री म्हणून काहीतरी वेगळा भाग आहे मुसलमानांचा, ज्यांच्या पद्धती मूळ मुसलमानांपेक्षाही वेगळ्या आहेत, ज्या या पुस्तकात आलेल्या. अनेक गोष्टी ह्या अत्यंत धक्कादायक आहेत या पुस्तकांमध्ये सुद्धा. म्हणजे आता जी मी अतिपूर्वेकडची जी केलेली ममंगदाईची, त्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनरीजना मारून टाकलं ज्यांनी, त्याच्या आयुष्याचं काय झालं, त्या मूळ आसामी युवकाचं काय झालं त्याच्या आयुष्याबद्दलचं ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. ही जी मल्याळी कादंबरी आहे, या कादंबरीमध्ये सुद्धा एक लक्षात येतं की स्त्रियांना किती खालच्या दर्जाचं आणि किती वाईट पद्धतीनं वागवलं जात होतं आणि कसा त्यांच्या इच्छेचा कुठेच दखल घेतली जात नव्हती. हे या कादंबरीमध्ये मी जेव्हा पाहिलं त्यावेळेला मी इतके अस्वस्थ होते की मी 8 दिवस तरी मला असं वाटतं त्या पुस्तकाला पुन्हा हात लावला नाही. म्हणजे स्त्रीची उपलब्धी ही एखाद्या वस्तू इतकी असावी साधी, आणि त्याच्यासाठी ती स्त्री तयार होते. का तयार होते याच्यासाठी नाही, तिला प्रोटेस्ट करता येत नाही म्हणून नाही, ती विरुद्ध जाऊ शकत नाही म्हणून नाही, तर परंपरेनेच हे शिकवलेलं आहे म्हणून ती करते. अशा पद्धतीच्या परंपरा ज्या वेळेला तुम्ही पाहता त्यावेळेला परंपरे विरुद्ध जाऊन काहीतरी केलंच पाहिजे, ही जी तुमच्यामध्ये एखादा विचार तयार होईल, तर हा विचार हा अनुवादाचा फायदा आहे असं मी म्हणेन. मुलांच्या वाङ्मयामध्ये मी अशामध्ये लहान मुलांचं वाङ्मय केलेलं आहे. केंद्र सरकारकडनं मला ती पुस्तकं आली होती आणि ते करताना मला खरं म्हणजे फार मजा आली. मजा याच्यामुळे आली की मी बालसाहित्य काही काळ अगदी बाजूला टाकलेलं होतं. पण आणखीन एक गोष्ट सांगते मी की अनुवादामध्ये तुम्हाला शब्द सामर्थ्य तर मिळतं, पण अनेक फ्रेजेस, अनेक त्यांचे शब्द रुटीन मध्ये वापरले जातात आणि आपल्याकडे आंधळेपणानं वापरले जातात इंग्रजीमध्ये, तर ते शब्द खरे काय आहेत हे तुम्हाला कळतं. इतक्या कल्पना, इतक्या प्रतिमा तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला मिळतात. इतकं सुंदर आहे. मी जे सॉल्वेलोचं पुस्तक केलं त्याच्यामध्ये
मूळ तर गाभा त्या कादंबरीचा फार जबरदस्त आहे, पण त्याच्यामध्ये त्याने एकदा त्याच्या खेड्यात येतो आणि खेड्यातून तो फेरीने आता निघणार असतो जायला. तिथे उभा राहतो तो, फेरी पाण्यातनं जाते. पाणी कसं आहे, तो पाण्याकडे पाहत असतो. तर ग्रीन आहे, हिरवं आहे पाणी. हिरवं काय, तर आजूबाजूचा जो हिरवा निसर्ग आहे तो सगळा त्याच्यामध्ये पसरलेला आहे. ती हिरवाई जी त्या पाण्यानं ती हिरवाई घेतली. पाणी तेरा रंग कैसा हे जे आहे ते आहे, ती हिरवाई घेतलेली आहे. आणि तो त्याच्या जवळ येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तिथून जे आहे ते अतिशय, म्हणजे तिकडे पोल्युशन अतिशय कमी आहे, त्याच्यामुळे पाणी अतिशय स्वच्छ आहे. खालचा तळ दिसतोय आणि जशी हवा येईल तसं ते वरचं पाणी हलतं आणि खाली त्याच्या रिपल्स दिसतात, त्याचे तरंग दिसतात. आणि जेव्हा तो ते तरंग पाहतो त्या खालच्या तळावर, त्यावेळेला तो म्हणतो की अशी जर परमेश्वरा माझ्या आत्म्याचा अशी जर मला त्याची प्रतिमा दिसली किंवा त्याची रिफ्लेक्शन मला दिसलं तर तू आहेस हे मी मान्य करेन. अशा पद्धतीची अतिशय सुंदर वर्णनं असलेली समृद्ध निसर्ग मिळणं हा सुद्धा भाग फार महत्वाचा आहे, जो साहित्यात येतो. ज्याला आपण मी इंग्रजीची मास्तरकी म्हणून एक लिहिला होता मध्यंतरी निबंध, की मी ज्या भागात राहते त्या भागातलाच निसर्ग मला माहिती असतो. मी ज्या भागात जातच नाही त्या भागाचा निसर्ग मला माहितीच नसतो. आणि आपण भूगोलासाठी जे प्रश्नोत्तर तयार करतो त्या प्रश्नोत्तरातून मिळणारा भूगोल हा खरं म्हणजे आयुष्यामध्ये कुठेच कामाला येतो. इतकं करून मी आता भाषेकडे वळते. वेळ आहे पुजारी सर? बोला मॅडम. ओके 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 सर. हा, आता मी भाषेकडे वळते. पुढच्या वेळेला 3 विषय देऊ नका सर, एखादा दुसराच द्या मला. हा, भाषेवर खरं भाषा काय असा जर विचार केला आपण तर मला असं वाटतं की जन्माबरोबर जी येते ती भाषा. लहान मूल आहे, आईच्या मांडीवर आहे, आई त्याच्याशी बोलत असते आणि ते हू हू करत असते. आईलाही माहिती नसतं की ती त्याला भाषा शिकवतीये आणि बाळालाही माहिती नसतं की तो भाषा शिकतोय. आणि मग त्या भाषेचं तो आईचं बोट जरी सुटलं तरी भाषेचं बोट सुटत नाही त्याचं, आणि त्या भाषेबरोबर तो वाढत जातो. मग ही भाषा खरोखर एकटी येते का हो, का ती भाषा आणखी काही घेऊन येते? तर लक्षात घ्या की ही जी भाषा आहे माझा जो पूर्ण सभोवताल आहे, म्हणजे मी अर्थात याच्यात सगळ्या गोष्टींचा भाग येते की शिक्षित कुटुंबामध्ये काय होतं, अर्धशिक्षित कुटुंबामध्ये काय होतं, अशिक्षित कुटुंबामध्ये काय होतं, त्यांच्या भाषा कशा बदलत जातात, कशा बदलतात, त्या कशा बदललेल्या आपल्याला दिसतात हे आपल्याला माहिती आहे. पण ज्या वेळेला ती भाषा आपण शिकतो ती भाषा कधी एकटी नसते, तर तिला खूप मोठा सांस्कृतिक संदर्भ असतो. मी ज्या कुटुंबातून येतो, मी ज्या जातीतून येते, मी ज्या धर्मातून येते, मी ज्या प्रांतातून येते, मी ज्या देशातून येते, या सगळ्याचा संदर्भ आणि त्याच्याबरोबर येतो. आणि माझ्या ज्या परंपरा आहेत त्या सहित मी त्या भाषेमध्ये येतात. तर भाषा ही जी गोष्ट आहे ही गोष्ट खरोखर एकटी नाही. आणि आपण जे आता म्हणालो की समृद्ध भाषा करायची म्हणजेच इतरांच्या संस्कृती आपल्यामध्ये इम्बाईब करून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या. तर वास्तविक गणेश देव यांनी असं सांगितलं की 4-5 हजार भाषा आहेत म्हणे. तरी त्यांचं म्हणणं असं आहे की आदिवासी गोंड वगैरे धरलं तर 2200 भाषा आहेत. पण खऱ्या भाषा त्यातूनही गळून भाषा मरते ही गोष्ट सुद्धा तुम्ही विद्यार्थी जाणून घ्या. भाषा ही चालूच राहते, कंटिन्यूड आहे, असं सातत्य आहे तिला असं नाहीये. भाषा ही मरते आणि भाषा न मरू देण्याची जबाबदारी ही त्या भाषिकावर असते. हेही या प्रसंगी सांगावं असं वाटतं. 1652 भाषा आहेत म्हणे, त्यातल्या 22 भाषा ज्या आहेत त्या लिखित स्वरूपात आहेत. लक्षात घ्या, मराठी ही यातली 4थी भाषा आहे. आता ह्या ज्या भाषा आहेत हे कोणी ठरवल्या तर संविधानानं ठरवल्या. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण भाषेकडून जर साहित्याकडे यायचं ठरवलं, हो, हुंकार जो आहे बाळाचा तो सुद्धा भाषाच आहे. पक्षी सुद्धा एकमेकांशी बोलतात, तीही भाषाच आहे जी आपल्याला कळत नाही.
गाईचं हंबरणं ही पण भाषाच आहे, जी आपल्याला कळत नाही. कुणाचं तरी खाली मला आलेलं होतं, त्याला उत्तर आहे. आता खरं म्हणजे काय आहे की आपण भाषा तर आहेच आहे, मग आपण साहित्य का लिहितो, साहित्य का निर्माण होतं? तर त्याचं कारण असं आहे की आपण माणूस म्हणून, स्पेशली भारतीय माणूस तर एका शेजारी एक जर बसला तर तो 2 मिनिटात एकमेकांशी बोलायला लागतात आणि 5-10 मिनिटांमध्ये त्यांना एकमेकांच्या कुटुंबामधलं सगळं माहिती झालेलं असतं आणि बाय द टाइम ते बाजूला जातात एकमेकांपासून, त्यांना एकमेकांचे फोन नंबर घेऊन पत्ते घेऊन बाहेर गेलेले असतात. हे काय आहे? तर आपण संवादी आहोत, आपल्याला संवाद साधायची इच्छा आहे. असंच लेखकाला संवाद साधायची इच्छा आहे, कारण संवादच समाज बांधतो आणि समाजाची बांधलकी जर संवादाने होत असली तर मग कशामुळे होते? ती भाषेमुळे होते, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला मध्यंतरी एक फार छान गोष्ट मी ऐकली. ती गोष्ट अशी आहे की त्या वक्त्यांनी असं सांगितलं की परमेश्वरानं जगामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट काय केली, तर त्यांनी इतर प्राण्यांबरोबर माणसाची निर्मिती केली आणि माणूस हा सुंदर आणि श्रेष्ठ अशा पद्धतीनं त्यांनी तयार केला, निर्माण केलं. माणसाकडे काय आहे? बुद्धी आहे, भावना आहे, विचार आहे आणि मन आहे. मग ह्यांनी काय होतं? मन तर असं आहे की तुम्हाला अति भव्य कल्पना ज्या आहेत, तुम्हाला ज्या की तुम्हाला वास्तवात कुठे दिसणार पण नाही, त्या तुम्हाला दिसतात आणि त्या तुम्हाला सुचतात आणि त्या तुमच्या साहित्यामध्येही येतात, त्या तुमच्या शिल्पामध्ये येतात, त्या तुमच्या चित्रामध्ये येतात, त्या दिग्दर्शनामध्ये येतात आणि मला हे सगळं फार आवडलं. मग त्या माणसाने असं सांगितलं की माणूस जो आहे हा सगळ्या विषयांमध्ये आहे. तो अर्थशास्त्रामध्ये आहे, तो समाजशास्त्रामध्ये आहे, तो इतिहासात आहे, त्याच्यानंतर तो पर्यावरण शास्त्रामध्ये आहे, तो तत्वज्ञानामध्ये आहे. सगळ्या याच्यात माणूस आहे आणि सगळ्याला शब्द आहेत आणि सगळ्याच्या बद्दल एक वर्णन आहे. मग पुन्हा वेगळं साहित्य करण्याची काय गरज आहे आपल्याला? तर लक्षात घ्या की हे सगळा शब्दसंचय जो आहे, या जी भाषा आहे, याच्यामध्ये भावनेचा भाग नाहीये. खरं काय आहे की माणसाला मिळालेली प्रतिभा जी आहे ती जर ती उमलत असेल तर ती फक्त आणि फक्त साहित्यामध्ये उमलते. आणि साहित्य मग आपल्याला काय देतं? तर साहित्य आपल्याला म्हणजे इतर भाषा जशा अलिप्त आहेत तशा नाही आहेत. साहित्य ही तुम्हाला खरं म्हणजे माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे आणि म्हणून ती अत्यंत महत्वाची आहे. आता वास्तविक मी एक गोष्ट इतक्या वेळा गणितली ती सांगते की मी इंग्रजीची प्राध्यापिका होते आणि मी इंग्रजीमध्ये PhD केलेलं आहे आणि तरी सुद्धा मी मराठीत लिहिते. म्हणजे मी इंग्रजीमध्ये थोडंफार लिहिलेलं आहे नाही असं नाही, पण मूळतः मी मराठीमध्ये लिहिते. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी लिहायला सुरुवात केली आणि इंग्रजीमध्येही सुरुवात केली त्यावेळेला मला लक्षात आलं की जे मला वाटतंय, ज्या छटा मी देऊ इच्छिते, जो तिरकसपणा मला दाखवायचा आहे, जे चिमटे मला काढायचे किंवा मला जी वर्णनं करायची सुंदर, ती सगळी वर्णनं, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती मला दुसरी भाषा देत नाही. कारण दुसरी भाषा जी आहे ती ट्युशन आहे. मी ट्युशन घेऊन इंग्लिश शिकलेली आहे, पण माझी भाषा जी आहे ती इंट्युशन आहे, ती माझ्या अंतस्थामधून येते आणि म्हणून ती भाषा मला सगळ्यात महत्वाची वाटत होती. मी आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत होते त्यावेळेला मी हे म्हणाले की खरं तर लिहिणं जे आहे ते सुद्धा संवादी होतं. ते कसं होतं हे माझ्या लक्षात आलं की आपण प्रत्यक्ष शब्दांनी बोलतो, पण ज्या वेळेला आपण अक्षरांनी बोलतो एकमेकांशी, ज्या वेळेला माझा वाचक माझ्या समोर नसतो पण तो नंतर मला कॉन्टॅक्ट करतो, त्यावेळेला माझा आणि त्या वाचकाचा एक सुप्त संवाद चाललेला असतो. मराठी साहित्य खरं सांगायचं म्हणजे एवढं आहे आणि इतक्या पद्धतीनं साहित्याचा बोलबाला सगळीकडे चाललेला आहे. तुम्ही साहित्य संमेलनं पहा, ती साहित्य संमेलनं सगळ्या धर्माची आहेत, प्रांताची आहेत, जिल्ह्याची आहेत, तालुक्याची सुद्धा आहेत आता साहित्य संमेलनं आणि विश्व साहित्य संमेलन सुद्धा आहे. परदेशात जाऊनही आपण साहित्य संमेलन करतो आहोत आणि ऑनलाईन आता मध्ये झालेलं विश्व साहित्य संमेलन आहे
तेही साहित्य संमेलन आहे, म्हणजे साहित्याचा गौरव आपण करत नाही का? तर उत्तर असं आहे की हो, आम्ही साहित्याचा गौरव करतो. पण खरी गोष्ट अशी आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही साहित्य परिषदा घेतल्या, तरी सुद्धा आम्ही त्या साहित्य संमेलनातून काय मिळवलं हा प्रश्न मला असं वाटतं सगळ्यांना पडायला पाहिजे. आता डिजिटलायझेशनमुळे पूर्वी तरी पुस्तकं होती, पण आता तर ई बुक्स झालेली आहेत. आता माझ्यासारखा सुद्धा माणूस म्हणतो की आता पुस्तक हातात घेऊन नको बडे कधीतरी. मग मी काय करतो, तुम्ही जर तरुण पिढी पाहिली तर वाचत नाही, वाचन संस्कृती नाही, वाचन मुलांना आवडत नाही इतकं ऐकते मी. पण मला प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल दिसतो आणि तो सारखा वाचत असतो. तो काय वाचतो हा भाग सगळा सोडा, पण इकडून तिकडे जाणारे फॉरवर्ड होणारे मेसेजेस, येणाऱ्या नवीन नवीन माहिती जी आहे ती गुगलवर जाऊन आणखी माहिती मिळवणं असो किंवा युट्यूबवर जाऊन तुम्ही ऐकणं असो. माझं पण एक युट्यूब आहे, हेही मी या वेळेला सांगू इच्छिते. तर ऍक्च्युअली मराठीमध्ये खूप साहित्याचा बोलबाला झालेला आहे, पण सुरुवात जी आहे ती आपली मराठीची संत साहित्याने झालेली आहे. आणि हे संत साहित्य काव्यात्मक स्वरूपामध्ये होतं. संत साहित्याबद्दल मला सांगताना खरं सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वर आहेत, एकनाथ, नामदेव, गोरा कुंभार, विसोबा खेचर, महदंबा, जनाबाई, नामदेवाची जनाबाई, ज्ञानेश्वराची जनाबाई, कितीही नावं आपण घेऊ तरी सुद्धा कमी आहे. एवढं संत साहित्य आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये भक्ती हा भाग मोठा होता आणि भक्ती बरोबरच समाज प्रबोधन हाही एक भाग होता. काय होतं या सगळ्या साहित्याने, तर साहित्याने बेसिकली परिवर्तन होतं. मग ते परिवर्तन कसं होतं, तर परिवर्तन कदाचित फार भरभर होत नसेल. भारतीय समाज हा अत्यंत ढिम्म समाज आहे, हे माझं मत आहे. हा समाजामध्ये परिवर्तन अत्यंत अत्यंत संथ गतीनं होतं आणि मग ह्या संथ गतीनं चाललेल्या परिवर्तनासाठी सुद्धा लेखकाला संयम बाळगावा लागतो आणि सतत लेखकाला वास्तवता काय आहे हे लोकांना दाखवावं लागतं. लक्षात आणखी घेण्याची गोष्ट आहे की संत साहित्याने आपल्याला नैतिक मूल्य दिलेली आहे, मग सामाजिक मूल्य आपण तयार केलेली आहे. या सगळ्याचं रक्षण करण्याचं काम साहित्य करतं. म्हणजे साहित्य ही भाषा जी आहे हे जर विचार केला, कारण साहित्य भाषेत आहे आणि भाषा हे संरक्षण करते आहे. त्या साहित्यामधून नीतिमत्ता दिली जाते, त्या साहित्यातून चांगल्या वाईटाची कल्पना दिली जाते. पण हे सगळं चाललेलं आहे म्हणजे भाषा ही संरक्षक आहे, नीतिमूल्यांची संरक्षक आहे. कारण आजचं जे आपलं आयुष्य ते अत्यंत अस्थिर आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये भरपूर अस्वस्थता आहे, सध्या असुरक्षितता आहे आणि म्हणून आपण सतत जर पाहिलं तर आपण नेहमी असं माझ्या चर्चेतही मला ऐकायला येतं, कोणत्या नीतिमूल्यांनी आपण जगायचं, कोणती नीतिमूल्य आपण फॉलो केली पाहिजेत, कोणती सामाजिक मूल्य आपण बदलली पाहिजेत, कोणती सामाजिक मूल्य आपण कंटिन्यू केली पाहिजेत. ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सध्याच्या वातावरणामुळे आहेत. आपण विलक्षण अस्वस्थ आहोत, आपण विलक्षण अस्थिर आहोत. आपण आजूबाजूला हिंसाचार पाहतो, आतंकवाद आहेत, युद्ध चालू आहेत, अजूनही खून आहे, हत्या आहेत, बॉम्बस्फोट आहेत. आणखी एक गोष्ट आहे की भ्रामक धर्म कल्पनांमुळे होणारी सुद्धा युद्ध आणि संघर्ष आहेत. आपण जर आपल्याचकडे पाहिलं तर माणसाचे अनेकविध प्रश्न आहेत, त्याची वेदना आहे, त्याचं दुःख आहे. आणि मग ते दुःख पाहता पाहता आपण आजूबाजूला पाहिलं तर शेतकऱ्यांची दैना आहे, त्यांची पण दुःख आहेत, त्यांच्या वेदना आहेत. लेखनाचा हेतू, मी फार भरभर बोलतेय कारण वेळ जो आहे तो मला असं वाटतं संपत आला असेल. लेखनाचा हेतू काय आहे तर इंग्रजीमध्ये होल्डिंग मिरर टू लाईफ असं म्हणतात. होल्डिंग मिरर टू द नेचर हे खरं मेन आहे. म्हणजेच काय आहे, साहित्य तुम्हाला आरसा दाखवतो. आणि मराठीमधलं बराच क्रिटिसिझम जो आहे, बराच टीकाशास्त्र आहे, तुम्ही काय म्हणता, समीक्षा जी आहे ती इंग्रजीवरून बेतलेली आहे दुर्दैवानं. पण त्याच्यात त्यांनी अनेक मुद्दे सांगितलेले. तर ही जे आहे वास्तव जे आहे ते वास्तव फार सुखावह नाहीये, सध्या तर अजिबात नाहीये. कोविडमुळे तर त्याहूनही नाहीये. आपण अत्यंत संघर्षाच्या, अत्यंत अस्थिरतेच्या
माणूसच आता जगतो की नाही असा एक प्रकार झालेला आहे. तर आपल्या अस्तित्व, स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे सुद्धा आता जिथे हा मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे. अशा वेळेला फक्त साहित्यच असं आहे की जे साहित्य तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवू शकेल, किंवा जे साहित्य तुम्हाला ती वास्तवता दाखवून तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढायला मदत करू शकेल. साहित्यामध्ये अनेक चळवळी आलेल्या आहेत, त्यामुळे अनेक वाद आलेले आहेत. अनेक वाद जे आहेत ते मात्र इंग्रजीमधून घेतलेले आहेत, हे मी हिंदीने सुद्धा घेतलेले आहेत. हे मी इथं सांगू इच्छिते. बरंच लांबलचक मला असं वाटतं माझं भाषण झालंय. आता भाषा, साहित्य आणि अनुवाद याच्याबद्दल कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीनं, अत्यंत कॉम्पॅक्ट पद्धतीनं मला जितकं सांगता आलं, मला असं वाटतं की मला खाली काहीतरी प्रश्न पण आला होता, तो मला आला तर मी सांगू शकेल त्याच्याबद्दल. पण तुम्हाला माझ्या या भाषणामुळे मी आता अशी देवाजवळ प्रार्थना करते की माझ्या या भाषणामुळे तुम्हाला पुस्तकं वाचण्याची इच्छा हो, तुम्ही खूप साहित्य वाचा, सगळ्या पद्धतीचं साहित्य वाचा. तुम्ही नुसतं धार्मिकच नाही म्हणते मी, तर मुळीच नाही म्हणते, पण तुम्हाला तत्वज्ञानाची पुस्तकं असो किंवा करमणुकीची पुस्तकं असो, करमणुकीच्या पुस्तकामध्ये सुद्धा काही सांगितलेलं असतं. असं मला एका अत्यंत खेड्यातल्या माणसाने माझ्या एका कथेवर फोन करून सांगितलेलं होतं की मॅडम तुम्ही त्याच्यात सांगितलं, म्हटलं अगदी अगदीच मनोरंजनात्मक आहे. तो म्हणाला नाही मॅडम, त्याच्यामध्ये तुम्ही त्या मुलाला कशी स्फूर्ती मिळते हे सांगितलेलं आहे. तेव्हा मीच डोक्याला हात लावला, कारण माझ्या आणखीन एक लक्षात आलेलं आहे की लेखक काहीही लिहो, वाचक हाच खरा त्याचा समीक्षक असतो. वाचक हाच ठरवतो की लेखकानं काय लिहिलेलं आहे. म्हणजे माझी जी भाषा आहे ती भाषा माझी कधी राहत नाही, तर ती मल्टीमीडिया होऊन जाते. म्हणजे लिखाण साहित्यामध्ये आणखीन एक फार महत्वाची गोष्ट मला जी सांगायची ती ही की साहित्यामध्ये तुम्हाला नुसता सरळ सरळ एखादी बातमी सांगितली आणि ती तुम्हाला बातमीसारखी रिपोर्टाज म्हणून कळली, ही गोष्ट वेगळी. पण साहित्यामध्ये तुम्हाला तिरकसपणा आहे, त्याच्यामध्ये शेला पागोटे आहेत, त्याच्यामध्ये 2 ओळींमध्ये काही दिलेलं आहे लेखकाने, ते कळण्याचा तुम्हाला भाग आहे. त्यामुळं भाषा जी आहे ती पाहिजे तशी लवचिक पद्धतीनं साहित्य वाकवू शकतं. स्वतःला सांगायचं आहे, स्वतःचा जो हेतू आहे त्याच्यासाठी वापरता येतं. ते लेखक त्यांच्या बरोबर पद्धतीने करत राहतात. लेखकाला राग असेल तर ते लेखकाला अत्यंत अनेक इंग्रजी कामुसारखी पुस्तक आहेत ज्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांत्यांचा वगैरे जो उल्लेख केलेला आहे, ती कादंबरी वरवर वाचता नुसती साधी कादंबरी असं वाटतं आणि त्याचा मतितार्थ खूप वेगळा असतो. तर साहित्याची क्षमता ही खरोखर खूप मोठी आहे. वाचकांनी ती ओळखावी, विद्यार्थ्यांनी ती ओळखावी आणि त्यानुसार त्यांचं वाचन ठरवावं. तुमच्याकडे डॉक्टर सुहास पुजारी, त्याच्यानंतर बाकीचे डॉक्टर देशमुख वगैरे हे सगळे आहेत. मराठी बद्दल खरं म्हणजे मी फार मला असं वाटलं की मी फार उद्धटपणाने याच्यात आलेली आहे किंवा मी फार मोठं धाडस केलेलं आहे आणि मराठीवर मी बोलते. मराठी शेवटी माझी भाषा आहे आणि ती तुमची जितकी आहे तितकीच माझी आहे, याबद्दल मला फार प्रेम वाटतं मराठीचं. या मराठीच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देते. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त ही गोष्ट मला फार भावलेली आहे, कारण आता तुम्ही सिलेबस जे आहे ते तुमचं तुम्ही फ्रेम करू शकाल. विद्यार्थ्यांना जे तुम्हाला द्यायचं ते तुम्ही देऊ शकाल, जे दाखवायचं ते दाखवू शकाल. ही खूप मोठी गोष्ट आहे जी तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही विद्यार्थी अत्यंत भाग्यवान आहात की तुम्हाला चांगले प्राध्यापक आहेत आणि आता चांगलं सिलेबसही असेल तुमच्यासाठी. तुमच्या कॉलेजची प्राचार्य शोभा राजमान्य यांची, डॉक्टर सुहास पुजारी यांची मी अत्यंत आभारी आहे. ज्यांचं अनावधानानं माझं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी ते मी घेतलंय असं समजावं आणि मी इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हा कोण आहे? धन्यवाद मॅडम. यानंतर आपण खूप सविस्तर असं साहित्य, अनुवाद आणि भाषा समृद्धी याविषयी आपण बोललात.
आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेळ अपुरा पडला तसा, तर सविस्तर आपण पुन्हा एकदा आपणास निमंत्रित करणारच आहोत आम्ही, आणि नक्कीच त्यावेळी हा साहित्य संवाद आणखी समृद्ध होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि यानंतर मी विनंती करतो आमच्या कॉलेजच्या प्राचार्य, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर शोभा राजमान्य मॅडम यांना की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. प्राचार्य डॉक्टर शोभा राजमान्य. धन्यवाद मॅडम. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तसेच आमच्या कॉलेजचे संस्थापक कर्मयोगी स्वर्गीय आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृती दिनानिमित्त आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. साहित्य, अनुवाद आणि भाषा समृद्धी खूप मोठे विषय आहेत तिन्ही, तरीही आपण या आम्हाला आता आपण सर्वांनी मॅडमच्या व्याख्यानाचा आस्वाद घेतलेलाच आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, मॅडमनी 38 पुस्तकं लिहिली असे सुहास पुजारी सरांनी ओळख करून दिलेली आहे. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. परवा जयंत नागेकरांनी सांगितलं की शिक्षण हे मराठी भाषेतच व्हायला पाहिजे, ज्यामुळे सगळ्या व्याख्या, कल्पना, विषयाचा आशय हा आपल्याला समजतो. आणि म्हणून मराठी भाषा ह्याचा न्यूनगंड अभ्यास जर केला तर नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि फरक पडतो. बोली भाषा आणि लिखित भाषा यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे शुद्ध लिहिण्याची सवय लावली पाहिजे, वाचन केले पाहिजे, लिहिले पाहिजे, वर्तमानपत्र सुद्धा, साहित्य सुद्धा रोजच्या रोज वाचले पाहिजे. लिखाण कसं शुद्ध व्हायला पाहिजे. माझ्याकडे बरेच अर्ज येतात रोज आणि त्यात इतक्या चुका असतात की मला करायची सवयच लागून गेलेली आहे. तरी म्हणून मुलांना वाचत चला आणि शब्द लक्षात ठेवत कसे लिहिलेले आहेत आणि लिहिण्याची प्रॅक्टिस करा, त्याचा तुम्हाला बराच उपयोग होतो. नंतर नवीन व्हॉट्सअपमुळे त्या संकोचून गेली आहे असं मॅडमने सांगितलं. खरंच आहे ते. त्यामुळे भाषा समृद्धी होणार नाही असा उल्लेख मॅडमनी केलेला आहे. याचाही विचार व्हायला पाहिजे. नंतर साहित्य निर्मिती ही सहजासाठी होत नसते, फार अवघड आहे ते. आणि म्हणून साहित्यिकांचा आदर करायला शिकलं पाहिजे की त्यांनी जे साहित्य आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे, तर साहित्यिकांचा आदर करणं हे आपलं कर्तव्यच आहे. स्त्री साहित्यिकांचा अभ्यास, संशोधन केले पाहिजे. अनुवाद हा साहित्य प्रकार हे भाषा समृद्धी करण्यास उपयोगी ठरतो. आपले अनुवाद आपले अनुभव क्षेत्रही वाढते, शब्द सामर्थ्यही वाढतं. बऱ्याच पुस्तकांचाही मॅडमने उल्लेख केलेला आहे. तर खरंच मुलांना आपल्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईल मध्येच बरेच बुक्स सुद्धा तुम्हाला मिळतात, तर तुम्ही वाचत राहा आणि आपलं अनुभव क्षेत्र वाढवत राहा. तुमच्यातूनच काही साहित्यिक निर्माण होतील अशी मला आशा आहे. आपले विचार, आपले अनुभव हे लिहित चला आणि मग नक्कीच तुम्हाला लिहिण्याचीही गोडी लागेल आणि तुमचंही साहित्य निर्माण होईल. तर अशा तऱ्हेने तुमचं आयुष्य तुम्ही समृद्ध करा आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे भाषा समृद्धीचा विचार करा आणि त्यांच्या व्याख्यानाचा नक्कीच आपल्याला उपयोग होतो. तर परत एकदा मराठी दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद मॅडम. यानंतर आमचा विद्यार्थी प्रतिनिधी ऋतिक कुर्ले याला मी निमंत्रित करतो की त्यांनी आभार मानावा. आणि कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृती दिनानिमित्त मराठी विभागाकडून डॉक्टर छाया महाजन यांनी साहित्य, अनुवाद आणि भाषा समृद्धी या तिन्ही विषयावरती अगदी सविस्तर, व्यापक आणि सखोल माहिती अगदी ओघवत्या शैलीत दिली
आणि मराठी विभागाकडून मॅडमचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे, आमचे सगळ्यांना प्रोत्साहन करणारे संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शोभा राजमान्य मॅडम यांनीही उपस्थित दर्शवली, त्यांचेही मनापासून मी आभारी मानतो. तसेच इतर प्राध्यापक वर्ग, डॉक्टर महादेव देशमुख सर, डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर, गोविंद कुलकर्णी, रविकुमार कांबळे, सागर कुलकर्णी, धनंजय महाजन आणि विविध शहरातील उपस्थित असलेले मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो. आणि विशेषतः मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुहास पुजारी सर, लॉकडाऊन मध्ये विद्यार्थी आणि महाविद्यालय यांचा नाद तुटतो आणि मराठी विभागाकडून विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा संबंध जवळचा यायला पाहिजे, विद्यार्थी शिक्षणासाठी जुळता यायला पाहिजे, म्हणून मराठी विभागातर्फे पुजारी सरांनी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम राबवतात, त्यांचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे काही तांत्रिक अडचणी संतोष पवार सरांनी वेळेवर प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून मदत करतात, त्यांचे मी आभार मानतो. आणि प्रत्येक विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून आभारी मानतो. आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.